जय श्री गुरुदेव दत्त. आज आम्ही निघालेलो आहोत दत्तगुरू आणि स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट आणि गाणगापूर. प्रवास करून 1.5 तास झालेला आहे आणि आपण पहिला टोल नाका क्रॉस केलेला आहे आणि आता आम्ही थांबत आहोत नाश्त्यासाठी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खालापूर येथे उडुपी टू मुंबई या फूड मॉलमध्ये आम्ही नाश्त्यासाठी ब्रेक घेतला. नाश्त्यामध्ये कांदे पोहे आणि साऊथ इंडियन ब्रेकफास्ट ऑर्डर केला होता. नाश्ता साधारणच होता पण फार महाग होता. यथेच्छ भरपेट नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली. फूड मॉल सोडल्यानंतर लगेचच खंडाळा घाटाला सुरुवात होते. तर आता आपण घाटाचा भाग पार करूया आणि पुढे सरळ पुण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवूया. पुणे एक्सप्रेसवे आणि पुणे शहर क्रॉस करत आम्ही आमचा प्रवास सोलापूरच्या दिशेने सुरू ठेवला. पुणे शहर सोडल्यानंतर लँडस्केप चेंज होतानाचा अनुभव आम्ही घेतला. दुपारची वेळ झाली होती आणि आम्हाला लंचसाठी थांबायचं होतं. खरंच या रस्त्याच्या या भागामध्ये जेवणाची व्यवस्थित सोय मिळते. दुपारच्या जेवणासाठी आम्ही कुरकुम येथे चतुर्थी या हॉटेलमध्ये थांबलो. हॉटेल चतुर्थीचं वातावरण अगदी साधं, शांत आणि प्रवाशांसाठी परफेक्ट आहे. या ठिकाणी आम्ही आधीही आलो होतो. इकडचं जेवण अतिशय चांगलं आहे आणि सर्व्हिसही चांगली आहे. सुरुवात आम्ही टोमॅटोच्या शोरबापासून केली. जेवणात आम्ही ऑर्डर केलं होतं अख्खा मसूर, भाकरी आणि जिरा राईस. ओंकार, जेवण कसं आहे? एकदम अप्रतिम. अख्खा मसूर आणि भाकरी. झणझणीत अख्खा मसूर नंतर आम्ही जिलेबी आणि रबडी ऑर्डर केली होती. सोलापूर रोडची ही शांतता आणि मोकळेपणा. एका रोड ट्रिपला ज्या गोष्टी हव्या असतात त्यातलं सगळं इकडे मिळतं. आता अक्कलकोट जवळ येत आहे आणि प्रवासाची एक्साइटमेंट अजूनही वाढत आहे. आता आपण अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहोत आणि आपण आता आपल्या हॉटेलमध्ये चेक इन करूया. आज आपण वास्तव्य अक्कलकोटलाच करतोय. अक्कलकोटला पोचलो आणि राहायचं कुठे याचा विचार सुरू झाला. तेवढ्यात माझ्या बायकोनं एकदम झकास ऑप्शन शोधून काढला. हॉटेल 4 पेटल्स. विकेंडमुळे संपूर्ण अक्कलकोटमध्ये बुकिंग फुल होती. स्वामींच्या कृपेने आम्हाला ही जागा अतिशय विनासायास मिळाली, कारण ऑनलाईनमध्ये इथे ही एकच शेवटची रूम अवेलेबल होती. फोटोमध्ये जसं दिसत होतं तसंच अतिशय स्वच्छ, शांत आणि व्यवस्थित हॉटेल आहे. बायकोचा शोध एकदम परफेक्ट ठरला. अतिशय आलिशान हॉटेल होतं. ही एक एक्झिक्युटिव्ह रूम होती. अतिशय प्रशस्त आणि स्वच्छ होती. अक्कलकोटसारख्या ठिकाणी आम्हाला अशी सुविधा मिळेल हे आम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. चला आता तुम्हाला रूम टूर दाखवतो. आवश्यक ते सर्व ॲम्युनिटीज या रूममध्ये होत्या. AC, क्वीन बेड, TV, वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी वर्क स्पेस, कॉफी काउंटर, प्रशस्त असा वॉर्डरोब. इथे एक बघून कुतूहल वाटलं की काचेचा वॉर्डरोब होता. हे आहे वॉशरूम. इथे सर्व सुविधा उपलब्ध होत्या. टॉयलेटरीज, टॉवेल्स आणि मुख्य म्हणजे गरम पाण्याची चांगली सोय होती. आता रात्रीचे 8:30 वाजत होते आणि आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी निघालो होतो. हा आहे स्वामी महाराजांचा परिसर. इथे होती स्वामींची उभी मूर्ती. आता आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशाजवळ आलो होतो आणि मंदिरात आम्ही आता प्रवेश करत होतो. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो की मनाला एक वेगळीच शांतता जाणवते. जणू काही स्वामींचा आशीर्वादमय अस्तित्व इथे उभं राहतं. दारातून आत शिरताच मंद सुवासिक सुगंध आणि भक्तांच्या जय स्वामी समर्थ या घोषणेने संपूर्ण वातावरण पवित्र होतं. मंदिरात एक वेगळीच शांतता, स्वच्छता आणि त्या जागेची सकारात्मक ऊर्जा हे सगळंच मनाला आतून स्पर्श करून जातं. समोरच उजळलेलं गर्भगृह आणि त्या दिव्य प्रकाशात स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर येते. त्या एका क्षणात संपूर्ण प्रवासाचा थकवा नाहीसा होतो. पाय आपोआप थांबतात, डोळे मिटतात आणि मनातून एकच भाव उमटतो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, आम्ही आलो आहोत, आम्हाला आशीर्वाद द्या.
मंदिरातून बाहेर पडल्यावर मन अजूनही शांत आणि भक्तिमय अवस्थेत आहे. रस्त्याजवळ भक्तांची गर्दी, छोटी दुकाने आणि मंदिराभोवतीचा हलकासा गजबजाट हे सगळं एक वेगळाच अनुभव देत होतं. आता पुढचा टप्पा आहे अन्नछत्र, जिथे सर्व भक्तांना प्रसाद आणि जेवणाची उत्तम सोय आहे. अन्नछत्रात पोहोचल्यानंतर साधं पण स्वादिष्ट प्रसाद ग्रहण करता येतं. आमच्या सरकारांनी या अन्नछत्राचं ऑनलाईन बुकिंग केलं होतं. ही नवीन सुविधा मंदिर ट्रस्टकडून सुरू करण्यात आली होती. प्रसाद घेऊन झाल्यानंतर आम्ही स्वामींच्या पालखीचं दर्शन घेऊन निघत होतो. दत्त जयंतीनिमित्त मी श्री गुरुचरित्राचं पारायण केलं होतं. त्यामुळे या अन्नछत्रामध्ये आम्ही अन्नदान केलं. सरकार, तुम्ही आज ऑनलाईन बुकिंग केलं होतं महाप्रसादाचं, त्याच्यामुळे निभावलं. नाहीतर साधारणतः 450 ते 500 लोक लाईनमध्ये ताटकळत उभे होते. निदान आपण जेवून आल्यानंतर सुद्धा लोक अजूनही लाईनीतच उभे होते. पण आपलं अतिशय सुखकर दर्शन झालं. महाप्रसादही मिळाला आणि व्यवस्थित जसं पाहिजे होतं तसं अन्नछत्राचा आस्वाद घेता आला. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आम्ही काल श्री स्वामी समर्थांचं दर्शन श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात घेतलं होतं. काल रात्री अजिबातच गर्दी नव्हती, त्याच्यामुळे आमचं दर्शन अतिशय सुखकर झालं. ब्रेकफास्ट करून गाणगापूरला निघण्याचा प्लॅन होता. आम्ही कधी विचारही केला नव्हता की ब्रेकफास्टमध्ये हे एवढे ऑप्शन असतील. ब्रेकफास्टमध्ये ज्यूस आणि ताजी फळं कापून ठेवली होती. साऊथ इंडियन ब्रेकफास्टमध्ये इडली आणि मेदूवडा होता. त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन ब्रेकफास्टमध्ये आपले कांदे पोहे आणि झणझणीत मिसळ पाव होतं. ज्यांना ह्यापैकी काहीच खायचं नाही आहे अशा लोकांसाठी जॅम आणि ब्रेडचीही व्यवस्था होती. ह्या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स फार चांगला होता. बसण्याची अतिशय व्यवस्थित सुविधा होती आणि ब्रेकफास्ट म्हणाल तर तो अतिशय चविष्ट होता. असा हा भरगच्च नाश्ता करून आम्ही आमच्या गाणगापूरच्या प्रवासाला आता सुरुवात करत आहोत. आता आपण गाणगापूरच्या रस्त्यावर आहोत. 1 सव्वा तासामध्ये आपण गाणगापूरला पोहोचू. हा रस्ता मध्येच खराब आहे. मध्येच काही ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत, काही ठिकाणी चांगला कॉन्क्रीटचा रस्ता आहे. असाच रस्ता आहे, पण 1 सव्वा तासात पोहोचू. आत्ता आम्ही गाणगापूरला दाखल झालो आहोत. ही आत्ताची वेळ दुपारची होती. जर तुम्ही गाणगापूरच्या दत्त मंदिराला कधी भेट दिली असेल तर आरती अनुभवणे हा एक वेगळाच अनुभव आहे. हे नक्की विसरू नका. दुपारच्या आरतीसाठी भक्तांमध्येही एक वेगळीच लगबग होती. वीकेंड असल्यामुळे इथे भरपूरच गर्दी होती. हे मंदिर कर्नाटक राज्यामध्ये येतं, त्यामुळे आपल्याला इकडे दाक्षिणात्य स्थापत्यकलेचा अनुभव मिळतो. इथे येताच आपल्याला भव्य गोपुरम दिसतं आणि त्याच्यानंतर आपण मंदिरामध्ये थेट प्रवेश करतो. गुरुचरित्रामध्ये ह्या जागेला काशी एवढंच पवित्र मानण्यात आलेलं आहे. या गावाच्या बाहेर भीमा आणि अमरजा नदीचे संगम आहे आणि त्याला एक विशेष महत्त्व आहे. श्री नृसिंह सरस्वती महाराज इथे अनुष्ठान करायचे. आजवर या जागेबद्दल भरपूर ऐकलंच होतं, पण इथे प्रत्यक्ष आल्यानंतर अवर्णनीय आनंद झाला. आत्ताच आमचं गाणगापूरला दर्शन झालं. प्रचंड गर्दी होती गाणगापूरला, कारण एक तर रविवार आहे, त्यात दत्त जयंतीचा उत्सव आत्ताच पार पडला आहे. पण आम्ही इकडे VIP दर्शनाची जी सोय आहे 500 रुपये प्रति पर्सन, ती सोय घेतली आणि त्याच्यानंतर अक्षरशः 10 मिनिटात आमचं दत्तगुरूंचं दर्शन झालं. अतिशय चांगलं दर्शन झालं. 12 वाजता इथे श्री गुरुदत्तांची आरती होते. आम्हाला त्याचवेळी आरतीचाही लाभ घेता आला आणि दर्शन अतिशय व्यवस्थित झालं. आता आम्ही रवाना झालो आहे अक्कलकोटकडे. अक्कलकोटपासून 3 किलोमीटर दूर एक शिवपुरी नावाची एक जागा आहे. तिथे श्री गजानन महाराज यांचं एक मंदिर आहे, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात म्हणा अग्निहोत्राची सुरुवात केली. ते अग्निहोत्राचं वाटप करतात. तर त्या मंदिरात आम्ही आधी जाणार आहोत आणि मग तिथून आपला प्रवास पुढे सुरू करत आहोत. धन्यवाद. शिवपुरी हे अक्कलकोट शहराच्या उत्तरेस 3 किलोमीटर अंतरावर आहे. श्रींनी गुरुपरंपरेचे ज्ञान जगभर पसरवण्यासाठी शिवपुरीची स्थापना केली. विश्व फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय केंद्र आणि जागतिक मुख्यालय असलेले शिवपुरी हे एक वैदिक इको समुदाय आहे, जे प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे मिश्रण करते.
हा संपूर्ण परिसर 150 एकरांवर पसरलेला आहे. इथे सेंद्रिय शेती, थीम बाग आणि आयुर्वेदिक वृक्षारोपण हे जागतिक समुदाय आहे. हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. हे शिवमंदिर हे एक राखाडी दगडी रेषांच्या स्मारकाखाली बांधलेले आहे. या शिखराच्या वर कलश ठेवण्यात आला आहे आणि शिखराखाली हे प्रत्यक्ष संगमरवरी वेदीने झाकलेले आहे. त्यावर पांढऱ्या संगमरवरीपासून बनवलेले शिवलिंग ठेवण्यात आलेले आहे. मंदिराशेजारी श्री गजानन महाराजांचं समाधीस्थान आणि त्यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. या समाधी मंदिरातून बाहेर पडताच भगवती सोना माताचे मंदिर आहे. इथून बाहेर पडताच पुढे भगवान परशुरामाचं एक मंदिर आहे. हे लाल संगमरवराने मढवलेलं आहे. ही श्री परशुरामांची पांढऱ्या संगमरवरातली मूर्ती असून इथे श्री परशुरामांच्या पादुका देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. आता आम्ही या शिवपुरीतून निघून श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करत आहोत. हे श्री स्वामी समर्थांचं प्रत्यक्ष समाधी स्थान आहे. हे ठिकाण श्री स्वामी समर्थांनी 1878 समाधी घेतल्यानंतर एक पवित्र तीर्थक्षेत्र बनलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थांची मूर्ती असून त्यांच्या पादुकांचे इथे दर्शन घेतलं जातं. असं वाटतं की इथे आलेला प्रत्येक भक्त आपल्या मनाचं ओझं इथेच ठेवून जातो. समाधीजवळ उभं राहण्याचा क्षण तो शब्दात सांगता येत नाही. खरंच इकडचा एक अनुभव अतिशय विलक्षण आहे. असं वाटतं की स्वामी स्वतःच आपल्याला म्हणतायत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. मंडळी, अक्कलकोटचं दर्शन पूर्ण करून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी एक सोलापूरला हॉल्ट घेतला होता. त्याच्यानंतर आत्ता आम्ही पुण्याच्या फूड मॉलला थांबलेलो आहोत. इथून आम्ही साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये घरी पोचू. आणि अशा प्रकारे आमची ही जी टूर होती ती एकदा अतिशय सुखरूपपणे पार पडलेली आहे असं म्हणता येईल. धन्यवाद.